श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सूर्यास्तावेळी अजिबात करू नका ही कामे. लक्ष्मी निघून जाईल याची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आता तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात व्हावं, तर कमेंट्स बॉक्समध्ये लगेच टाईप करा की जय माता दी. आपण घरात न कळतपणे हे कामे करत असतो. सूर्यास्तावेळी ज्योतिषशास्त्रानुसार ही कामे करणे सूर्यास्तावेळी केले तर असे म्हणतात की गरिबी बोलवणे. जेव्हा आपण जे पण कामे आहेत ते दिवस मावळता वगैरे करतो, तर ते कामे केल्याने गरिबी आपण स्वतःहून बोलवत आहेत किंवा गरिबीचे मोठे लक्षण. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू व ती कामे कोणती आहेत जी तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी करणे टाळायचे आहे, म्हणजे ती कामे अजिबात करायची नाही. आता ती कामे कोणती आहेत तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल व ज्या समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्यांचे अंत नक्की होतील. किंवा जर तुम्ही हे कामे टाळली तर जे दिवस मावळता जे कामे करायचे जर तुम्ही ते टाळले तर नक्की तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नक्की भेटणार. तर चला तर मग पहिलं काम, सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपायचे नाही किंवा आपल्या पलंगावर अंथरुणावर लोळत बसायचे नाही. हे दरिद्रीचे लक्षण आहेत आणि नेमकं लक्ष्मी येण्याच्या वेळेस तर बिलकुलच नाही लोळत बसायचं अंथरुणावर वगैरे. नंबर 2, सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये. हे सुद्धा घरात कोणी वडीलधारे माणसे असतील किंवा तुमचे आजी आजोबा असतील, ते नेहमी सांगत असतील की दिवस मावळता रडू नये, हे करू नये, ते करू नये. त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे, खूप ज्ञान असते, ते आपणास नेहमी सांगत असतात. सूर्यास्ताच्या वेळी रडलं तर मृत्यूचा धोका असतो, अकालीन मृत्यू होत असतात. असे हे वेगवेगळे कारणे आहेत. ही वेळ महालक्ष्मी येण्याची वेळ असते. लहान मुलं रडतात, ते साहजिक आहे, ते लहान असतात, त्यांना कळत नाही वगैरे. मोठ्यांनी कधीही यावेळी रडू नये. नंबर 3, सूर्यास्ताच्या वेळी दही कोणालाच द्यायचे नसते, कारण दही हे शुक्राचे कारक मानले जाते. जर तुम्ही यावेळी दिवस मावळता जर दही दिले तर सुख समृद्धी धनाची कमतरता होते व माता लक्ष्मीचा कोप होतो. त्यामुळे संध्याकाळी दही देऊ नये. शुक्र व चंद्र नेहमी बरोबर राहणारे ग्रह आहेत. त्याच्यामुळे यांच्याशी संबंधित ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत की दही, दूध, तूप, पांढऱ्या रंगाच्या जेवढ्या वस्तू आहेत या कधीही कोणाला द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळी चांदीच्या पण वस्तू कोणाला मागू नये या देऊ नये. आपले शेजारी असेल, खूप जवळचे आहेत आणि रोज तुम्ही देवाणघेवाण वगैरे करत आहात, परंतु हे जी देवाणघेवाण करायची आहे 6:30च्या आतमध्ये लक्ष्मी यायच्या अगोदरच करा, नाहीतर त्याच्यानंतर तुम्ही 8-9 वाजता वगैरे करू शकतात. परंतु 6 ते 6:30 दिवस मावळण्याच्या वेळी तुमची जी देवाणघेवाण आहे पांढऱ्या वस्तूंची, दूध, दही, तूप, पांढऱ्या रंगाचे जे आहे ते करू नका. त्याचबरोबर ज्या वस्तू आपण दुसऱ्यांना देत आहोत तर त्या वस्तू नेहमी आपण त्या 6:30 आणि 7:30च्या दरम्यान द्यायच्या. तो लक्ष्मी येण्याचा वेळ असतो. सूर्यास्ताच्या वेळी इतर वेळी तुम्ही या वस्तूंचे देवाणघेवाण करू शकतात, परंतु त्यावेळी करायचे नाही. कधीही मिठाला मीठ म्हणायचे नाही, तर आपल्याला मिठाला गोड असे म्हणायचे आहे. कारण संध्याकाळची जी वेळ असते 6:30 वाजण्याची, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते व आपल्या जीवनात कुठलाही खारटपणा येऊ नये व माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात आनंदी आनंद राहावा, गोड राहावं, त्यासाठी आपण संध्याकाळी मिठाला मीठ न म्हणता मिठाचा उच्चार गोड असा करावा. बऱ्याच जुने लोक वगैरे आहेत, ते अजूनही काही ठिकाणी याचाच उल्लेख करतात की गोड. खरंच कोणाच्या घरी मिठाला गोड असा उच्चार संध्याकाळी म्हणत असाल तर त्यांनी नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अजून एक गोष्ट अशी की सूर्यास्ताच्या वेळी जेवण व झोपू नये. कोणाकोणाला 6:30ला 7 वाजता अशी जेवणाची वगैरे त्यांची वेळ असते, पण त्यावेळी जेवायचं नाही. लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्याच्यासाठी तुमची जी वेळ असेल तर तुम्ही 5 वाजता जेवा, 5:30ला जेवा, परंतु 6:30 आणि 7च्या दरम्यान जेवण करू नये.
सूर्यास्ताच्या वेळी जो कोणी कर्ज घेतो किंवा देतो अशा वेळी या दोन्ही व्यक्तींच्या जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत. हे दोघंही व्यक्ती जे घेतो कर्ज देतो कर्ज ते दोघेही कधीही सुखी राहत नाही, जीवनात पुढेही जात नाही. ते नेहमी दुःखी असतात. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कर्ज देऊ नये व घेऊ पण नाही. कर्ज घेऊ पण नाही व देऊ पण नाही. जो व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याचे नशीबसुद्धा त्याच्याबरोबरच झोपते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपत जाऊ नका. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. घरामध्ये कधीही संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते आणि त्यावेळी जर तुम्ही झाडू मारत असाल तर आपण स्वतःहून लक्ष्मीला आपण कचऱ्यामध्ये टाकतायत असा याचा समज होतो. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झाडू मारू नये. माता लक्ष्मी आपल्याला घरात येत असते, त्याच्यामुळे झाडू कधीही मारू नये. त्याचबरोबर लक्षात ठेवा, त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. जर तुम्हाला कोणाला तिन्ही सांजेला केस कापणे, नख कापणे, त्याचबरोबर सवयी असतात की नख कापायचे, केस कापायचे, आज सोडून दया व हाताने पण हाताचे नखे जे कुरतडले जातात दातांनी, अशी सवय असते. तर ही सवय ज्योतिषशास्त्रानुसार खूप अशुभ मानली जाते. त्या घराची कधीही प्रगती होत नाही. तुम्ही नख कापायचे, नेलकटरने नख काढा, परंतु दाताने नख कुरतडू नये. त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळी पाय हलवू नये. कोणाकोणाला असं बसल्या बसल्या सोफा, खुर्ची याच्यावर नुसते पाय हलवायची सवय असते. त्याचबरोबर पायाच्या आडीवर आडी टाकून सुद्धा पाय हलवण्याची सवय असते. तर आत्ताच ती सवय बंद असू द्या. ही सवय खूप अशुभ आहे. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी तुळशीला पाणी घालायचे नाही व तुळशीचे पाने पण तोडायची नाही आणि हात पण नाही लावायचे. एकादशी असेल तरी सुद्धा संध्याकाळी तुळशीचे पाने नाही तोडायची. त्याचबरोबर संध्याकाळी कोणत्याच झाडाला हात लावू नये. फूल, पान, फळ तोडू नये वैज्ञानिकदृष्ट्या, कारण रात्रीच्या वेळी हे झाड कार्बन डायऑक्साईड सोडत असतात व ऑक्सिजन घेत असतात. त्यामुळे रात्री कोणत्याच झाडाला हात लावू नये. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक झाडाचे मूल बाळ हे त्यांचे पान फळ असतात आणि आपण त्यांच्यापासून त्यांना तोडणे हे खूप चांगलं नाही आहे. त्याचबरोबर संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी घरात प्रकाश ठेवावा. कुठेही कानाकोपऱ्यामध्ये अंधार वगैरे असे ठेवू नये. घरात दिवस मावळलेला आहे आणि घरात अंधार आहे, लाईट आहे, तरी पण तसं बिलकुल करू नका. माता लक्ष्मीला प्रकाश खूप आवडत असतो. तुमच्या घरात 2 चाकू ठेवू नका, त्यामुळे घरात भांडणं होतात. सकाळी उठल्या कधीही चाकू बघू नका. त्याचबरोबर दारात काट्याची झाडे लावू नये. ज्याला फुलं वगैरे काहीच येत नाही, नुसते काट्याचे शोचे झाडं आहेत, अशी झाड तुमच्या दारात लावू नये, ठेवू पण नाही. या अशा काट्यांच्या झाडाने आपल्या घरात कधी प्रेम व जिव्हाळा राहत नाही, नेहमी भांडण होत असतात. त्याचबरोबर मासिक धर्मामध्ये 4 दिवस तुम्ही कोणत्याच झाडांना पाणी घालू नये. ज्योतिषशास्त्रानुसार पाणी घालणे मासिक धर्मामध्ये अशुभ मानले जाते. घरातील सर्व जाळे शनिवारी काढून टाका. त्याचबरोबर आपल्या दारात किंवा बाजूला मेहंदीचे झाड असेल तर ते आपल्या समोर दाराचे असेल तर ते कधीही त्याला लगेच काढून टाका, कारण की ते बाजूला वगैरे लावा. ते लावणे दाराच्या समोर म्हणजेच अशुभ आहे, समोर बिलकुल नसायला पाहिजे. घरामध्ये सुगंधी झाड नसावे. घरामध्ये वडासारखी झाडे ठेवू नये. त्याचबरोबर तुळस सुकलेली ठेवू नये. तुळस ही नेहमी पौर्णिमा, एकादशीला तुम्ही लावू शकता. रात्रीची भांडे जी घरात असतात ती खरकटे ठेवू नका. किचन हे स्वच्छ असे करून ठेवा. खरकटे भांडे वगैरे ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवा. अशाने आपल्या घरामध्ये लक्ष्मीची वास राहतो. त्याचबरोबर प्रसन्न होते आपल्यावर. त्याच्यामुळे काही ह्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडून नकळतपणे घडून जात असतात. त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि